नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद पाटील. माझ्या मराठी गुरु 1981 या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी शिकू मराठी आनंदाने या पाठ्यपुस्तकातील धडा 7वा आजोबांचा 3 पुडांचा डबा याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. आम्हाला हे समजले. प्रश्न 1. खालील चौकट पूर्ण करा. अ. पाठात आलेले डब्यांचे प्रकार. उत्तर आहे स्टीलचा डब्बा, प्लास्टिकचा डब्बा. आ. पाठातील संवाद करणाऱ्या व्यक्ती. यश, आजी. प्रश्न 2. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. यशला आजोबांचा डब्बा भारी का वाटला? उत्तर आहे आजोबांचा डब्बा 3 पुडांचा, मजबूत, टिकाऊ आणि वेगळ्या आकाराचा असल्यामुळे यशला तो भारी वाटला. आ. यश शाळेत कोणता नवीन डब्बा वापरतो? उत्तर आहे यश शाळेत प्लास्टिकचा नवीन डब्बा वापरतो. प्रश्न 3. पाठातील घटना योग्य क्रमाने लावा. क्रम असा आहे. पहिला, यश आजीला कपाट आवरायला मदत करत होता. क्रम 2. लहान कपाटात त्याला एक वेगळ्या आकाराचा डब्बा दिसला. क्रम 3. स्टीलचा डब्बा बरीच वर्ष टिकतो हे यशला समजले. क्रम 4. यशने मनात पक्के ठरवले की यापुढे प्लास्टिकचा डब्बा कधीच वापरायचा नाही. विचार करा व सांगा. प्रश्न 1. तुमच्या घरी तुम्ही प्लास्टिकच्या कोणकोणत्या वस्तू वापरता? त्याऐवजी कोणत्या पर्यायी वस्तू वापरता येतील याची यादी तयार करा. तर हे उत्तर आपण तक्त्यात 2 पद्धतीने दिले आहे. सुरुवातीचा तक्ता आहे प्लास्टिकच्या वस्तू आपण कोणत्या वापरतो. उदाहरणार्थ पाण्याची बाटली, डब्बा, पिशवी, ग्लास, चमचा. याऐवजी आपण कोणत्या पर्यायी वस्तू वापरू शकतो ते दुसऱ्या तक्त्यात आहे. पर्यायी वस्तू स्टील किंवा तांब्याची म्हणजेच कॉपरची पाण्याची बाटली, स्टीलचा डब्बा, कापडी पिशवी, स्टील किंवा काचेचा ग्लास, स्टीलचा चमचा. प्रश्न 2. प्रस्तुत पाठातून मिळालेला संदेश तुमच्या शब्दात सांगा. उत्तर आहे प्लास्टिक हे पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहे. त्याचा आपल्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. म्हणूनच प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर कमी करून स्टील, काच किंवा इतर पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा. त्यामुळे आरोग्य चांगले राहते आणि पर्यावरणाचेही संरक्षण होते. पुढचा प्रश्न चर्चा करूया. प्रश्न 1. खाद्यपदार्थासाठी प्लास्टिकचा डब्बा वापरणे घातक आहे याविषयी आई वडिलांशी चर्चा करा. उत्तर आहे प्लास्टिक हे खूप हानिकारक आहे. प्लास्टिकच्या डब्यात गरम अन्न ठेवल्यास त्यातील हानिकारक घटक अन्नात मिसळू शकतात. त्यामुळे आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. काही वेळा पोटाचे विकारही होतात. त्यामुळे स्टील किंवा काचेचे डबे वापरणे हे अधिक सुरक्षित आहे. प्रश्न 2. तुमच्या घरातील प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल याविषयी गटात चर्चा करा. उत्तर आहे माझ्या घरात प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी मी खूप काही प्रयत्न करेन. उदाहरणार्थ कापडी पिशवी वापरेन, स्टीलची बाटली किंवा डबा वापरेन, एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू वापरणे टाळेन, घरातील सर्वांना प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहित करेन, पर्यावरणपूरक वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करेन. लिहिते होऊया. स्टीलचा डबा वापरण्याचे फायदे. उत्तर आहे टिकाऊ असतो, आरोग्यासाठी सुरक्षित असतो. प्रश्न 1. पर्यावरण संरक्षण या विषयावर 2 घोषवाक्य तयार करा
व लिहा. उत्तर आहे 1. प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा. 2. झाडे लावा, पृथ्वी हिरवीगार बनवा. प्रश्न दुसरा, पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने तुमच्या शाळेत किंवा परिसरात आयोजित कार्यक्रमाची मुद्देसूद व क्रमबद्ध माहिती देणारा परिच्छेद लिहा. उत्तर आहे आमच्या शाळेत पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. प्लास्टिक मुक्त परिसराचा संदेश देणारी रॅली काढण्यात आली. घोषवाक्य स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. शेवटी सर्वांनी पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. खेळूया शब्दांशी. प्रश्न पहिला, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. अ. नदी, सरिता. आ. झाड, वृक्ष. ई. जमीन, धरती. ई. पक्षी, खग. प्रश्न दुसरा, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. थक्क होणे, आश्चर्यचकित होणे. वाक्य आहे, आजोबांचा 3 पुडांचा डबा पाहून यश थक्क झाला. प्रश्न तिसरा, खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा. अरे, मग तो तुटका डब्बा कुठे असेल आता, आजी म्हणाली. या वाक्यातील विरामचिन्हे पुढील प्रमाणे: स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह, पूर्णविराम. प्रश्न चौथा, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. अ. आभाळ, माया. उत्तर आहे माया. अजून तुम्ही लिहू शकता आभाळ. आ. भाजीपाला. उत्तर आहे भाजी. त्यात तुम्ही अजून लिहू शकता पाला. प्रश्न पाचवा, मराठी भाषेतील स्वरांची व व्यंजनांची एकूण संख्या सांगा. उत्तर आहे स्वर आहेत 16 आणि व्यंजने आहेत 36. प्रश्न सहावा, खालील चौकटीतील स्वर व व्यंजने ओळखा. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. बाजूला तक्ता दिला आहे, त्यावर पहिला प्रश्न आहे, चौकटीत एकूण किती स्वर आले आहेत, ते कोणकोणते? चौकटीतील स्वरांची एकूण संख्या 5 आहे. ते म्हणजे अ, ई, उ, ओ, ओ. आता पाहूया शेवटचा प्रश्न. आ. चौकटीतील व्यंजनापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द लिहा. उत्तर आहे रब, कल, फल, चल, कप, दल इत्यादी. असे अनेक शब्द तुम्ही तयार करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. या स्वाध्यायाचा नीट अभ्यास करा आणि परीक्षेत छान छान गुण मिळवा. माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा सपोर्ट हीच आमची शक्ती आहे.